नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सावी रुद्रशी फोनवर बोलायचं नाटक करत असते आणि तिला फक्त एवढंच दाखवून द्यायचं असतं की वासंती मावशीची तब्येत खूप बिघडलेली आहे. आता गिरिजा म्हणते की मला थोडं बोलू दे ना त्यांच्याशी, पण सावी सांगते रुद्राला तुझ्याशी बोलायचं नाही, त्यांनी फोन कट केला. आता उर्वशी तिथे येते आणि काय चाललंय तुमचं असं विचारते. तेव्हा सावी म्हणते, अगं वासंती मावशीची तब्येत खूप क्रिटिकल आहे, मला आत्ताच्या आत्ता तिकडे जावं लागेल गं, कदाचित माझी थोडीशी मदत होईल. तेव्हा गिरिजासुद्धा जाण्याचा हट्ट करते आणि उर्वशी तिला नाही असं स्पष्ट सांगते. आता दोघीही एकमेकींना टाळ्या देतात. इकडे नागेश्वर फोनवर बोलायचं नाटक करत असतो आणि दाखवून देतो की त्याला किती कामं आहेत. तेव्हा गिरिजा बॅग भरून खाली आलेली असते. आता ती त्याचं फोनवरचं बोलणं ऐकते आणि नागेश्वर म्हणत असतो की तुमच्या वहिनीसाहेब पण ना आत्ताच आजारी पडल्यात, आम्ही प्रयत्न करतो येण्याचा. आणि तो गिरिजाला विचारतो की सुनबाई कुठं निघालात? गिरिजा म्हणते, काही नाही, पुण्याला निघाली आहे मी, आईंना भेटायचं आहे ना त्यासाठी. तेव्हा नागेश्वर म्हणतो, जाणार कसं? गिरिजा म्हणते, जाईन बसने वगैरे. नागेश्वर म्हणतो की तसं चालणार नाही, तुम्ही या घोरपड्यांची सून आहात आणि नाही म्हटलं तरी पण आम्हाला तुमच्या नाही हो, आमच्या इज्जतीची काळजी आहेच की. तुम्ही आमच्याशी कसंही वागलात, काहीही केलं तरीसुद्धा आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या टाळून जमणार नाही ना. आणि शेवटी आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी गाडीची व्यवस्था करतो, तर गाडीने जा. आता तो लगेच त्याच्या पंटरला म्हणजे किसनला कॉल लावतो आणि म्हणतो की कारखान्यावरती एखादी गाडी असेल ना तर पाठवून द्या. काय, गाडी नाही आहे? मग एक काम करा, आमचीच गाडी पाठवून द्या. आम्हाला काय, कामाच्या वेळेला दुसरी गाडी येईलच की तोपर्यंत. आम्ही सांगतोय तेवढंच करा. गाडीसोबत ड्रायव्हरसुद्धा पाठवा. आमच्या सुनबाईंना पुण्याला जायचं आहे ना, मग त्यांना तो ड्रायव्हर व्यवस्थित जिथल्या तिथं पोहोचून येईल. तेव्हा त्या किसनला नागेश्वरच्या बोलण्याचा रोख लागतो आणि तो हो असं म्हणतो. गिरिजा नागेश्वरला थँक्यू म्हणते आणि नागेश्वर आश्चर्यानेच म्हणतो, थँक्यू आणि तेही आम्हाला? असू द्यात, तुमची तयारी झाली का? तेव्हा गिरिजा हो म्हणते आणि तिथून निघून जाते. नागेश्वर स्वतःशीच म्हणतो, बरं झालं तुम्ही तयारी करून ठेवली, असंही हा तुमचा शेवटचा प्रवास आहे ना, आणि मग तेवढी तयारी पुरेशी आहे. आता गिरिजा जेव्हा बाहेर येते तेव्हा सावी ऑलरेडी तिचं सामान गाडीमध्ये टाकत असते. गिरिजा म्हणते, हे काय, तू पण येतेस का? तेव्हा सावीमध्ये आणि गिरिजेमध्ये वाद होतात. सावी म्हणते, हो, मला आबासाहेबांनी परवानगी दिली आहे, मी सुद्धा येणार आहे. मी पुढं बसणार आणि तू मागे बस. खरं तर मला तुझ्याबरोबर प्रवासच करायचा नाही आहे, पण काय करणार ना, आबासाहेबांनी सांगितले. तेव्हा गिरिजा म्हणते, मलाही तुझ्यासोबत प्रवास करायची काही हौस नाही आहे, आणि कुठंही बसलं तरी जायचं तर एकाच ठिकाणी ना. सावी म्हणते, तुला पुढं बसण्यामध्ये आणि मागे बसण्यामध्ये फरक कळत नाही का गं? हा एका लायकीचा प्रश्न आहे. गिरिजा म्हणते, मग ड्रायव्हरसुद्धा पुढेच बसतो. आता दोघींमध्येही वाद होऊ लागतात आणि त्याच वेळेस उर्वशीमध्ये पडते. काय गं, मांजरींसारखे काय भांडताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? पुण्याला जायला तुम्हाला उशीर होईल ना, आणि मग इथेच कसल्या भांडत बसल्यात? तेव्हा सावी म्हणते, मावशी, मी काही हिच्याबरोबर प्रवास करणार नाही आहे. गिरिजा म्हणते, पण गाडीच मुळात आबासाहेबांनी माझ्यासाठी पाठवलेली आहे. उर्वशीने सांगितल्यामुळे आता सावीसुद्धा जायला तयार होते. खरं तर हे सगळं त्यांचं नाटक असतं. आता उर्वशी म्हणते की गिरिजा नावाची बॅत कायमची या घरातून निघून जाणार आहे. आज तुझा हा शेवटचा प्रवास आहे. आता यांच्या प्लॅनप्रमाणे सावी लगेच गाडीतून खाली उतरते आणि मला तुझ्यासोबत पुण्याला यायचं नाही आहे असं सांगते. गिरिजा म्हणते, सावी, तुला जरा कळतंय का तू काय बोलतेस? एक तर आडवाटेवरती मी तुला असं सोडून जाणार नाही आहे. सावी म्हणते, तुला कळत नाही आहे, मला तुझ्यासोबत पुण्याला यायचंच नाही आहे. मी माझी कॅब बुक करेल किंवा कशानेही जाईल, पण तुझ्यासोबत मला काही यायचं नाही आहे. पण गिरिजा हट्ट करू लागते, मला तुला असं वाटेत सोडून जाता येणार नाही आहे. तुला मी शेवटचं सांगते आहे, गाडीमध्ये बस हा. तेव्हा सावी तिचं काहीच ऐकायला तयार नसते, पण ती मनात म्हणते, बापरे, ही गिरिजा तर हट्टालाच पेटली आहे. ती काही मला एकटीला इथं थांबवून द्यायला तयार नाही आहे. आता करू तरी काय करू? तितक्यात गिरिजाला विशाखाचा फोन येतो आणि विशाखाला ती सांगते की मी गाडीने पुण्याला चाललेली आहे. नागेश्वर साहेबांनी गाडी दिली असं म्हटल्यानंतर विशाखालाही जरा शंकाच येते.
पण गिरिजाने सावीसुद्धा सोबत आहे हे सांगितल्यानंतर विशाखाला जरासा धीर येतो. आता विशाखा म्हणते, अगं तुला जायला उशीर होतोय ना, मग तू ते सावीच्या नादी लागू नकोस. तू तिला सोडून दे आणि तू पुण्याला निघून जा. तेव्हा गिरिजालाही तिचं म्हणणं पटतं आणि ती हो असं म्हणते. पुन्हा सावीला विचारते की मी तुला शेवटचं विचारते, तू माझ्यासोबत येतेस की नाही. तेव्हा सावी म्हणते, नाही, मला तुझ्यासोबत यायचंच नाही. मग गिरिजा सावीला तिथे सोडून गाडीत बसून निघून जाते आणि लगेच सावी उर्वशीला कॉल करून सांगते की मावशी, मी गाडीतून उतरले आहे आणि गिरिजा निघाली आहे. या दोघांच्याही मनासारखं होतं. लगेच नागेश्वर त्याच्या पंटरला फोन करून सांगतो की सावज निघालं आहे, आता ते फक्त तुम्ही टिपा. आता तो किसन रस्त्यामध्ये खिळे टाकत असतो, पण हे करताना त्याला कोणीतरी पाहत असतं. याचा खुलासा थोड्या वेळामध्ये सिरियलमध्ये होणारच आहे. आता गिरिजाची गाडी तिथं येते आणि अचानक गाडी वायबल होते, गाडी पंक्चर होते. गिरिजा घाबरूनच विचारते की काय झालं. तो ड्रायव्हर सांगतो की बहुतेक गाडी पंक्चर झाली आहे वाटतं, आणि मग तो खाली उतरून गाडी चेक करू लागतो. आता तो किसन एका बाटलीला आग लावतो आणि ती बाटली हळूच त्या गाडीच्या खाली सरकवून देतो. काही क्षणातच गाडीचा स्फोट होतो आणि गाडी जळून खाक होते. त्याच वेळेस तो किसन त्या सगळ्याचा व्हिडिओ शूट करत असतो. तो व्हिडिओ शूटिंग नागेश्वरला पाठवतो. नागेश्वर तर प्रचंड खुश होतो. ती सगळी गाडी पेटताना पाहून गिरिजा संपली आहे एकदाची याचा आनंद त्याला होतो आणि लगेच हसत हसत रडायचं नाटक करू लागतो. आमच्या सुनबाई गेल्या हो, आमच्या प्रत्येक कामामध्ये खोडा घालणाऱ्या आमच्या सुनबाई गेल्या हो, आणि हसू लागतो. तितक्यात उर्वशीही तिथं येते. तिला काही नागेश्वरच्या बोलण्याचा अंदाजच लागत नाही. नागेश्वर रडत रडतच हसत असतो. अहो, आम्हाला आता आमच्या पायात पाय घालून खाली कोण पाडणार, आमच्यावरती नको नको ते आरोप कोण करणार, गेल्या हो, आमच्या सुनबाई गेल्या, आणि मोठमोठ्याने हसू लागतो. उर्वशीला सुद्धा प्रचंड आनंद होतो. आता नागेश्वर हसत हसतच म्हणतो की आता गिरिजा कायमची आमच्या रस्त्यातून बाजूला झाली आहे. दीदी, लवकरात लवकर तिचा फोटो मागून घ्या आणि हारसुद्धा मागून घ्या. सौभाग्यवती गिरिजा रुद्रप्रताप घोरपडे आता कैलासवासी गिरिजा रुद्रप्रताप घोरपडे झालेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर फोटो आणि हार मागून घ्या. उर्वशी म्हणते, दादासाहेब, मी फोटो आणि हारची तर आधीच व्यवस्था केली आहे. आता गिरिजाच्या फोटोला हार मी स्वतः माझ्या हाताने घालणार. आणि दोघेही मोठमोठ्याने हसू लागतात. मात्र सत्य काही वेगळंच असतं. एक व्यक्ती गिरिजाला घेऊन बाहेर पडलेला असतो. गिरिजा म्हणते, तुम्ही मला वाचवलंत, तुमचा जीव धोक्यामध्ये घालून तुम्ही माझा जीव वाचवलात, पण तुम्ही आहात तरी कोण, आणि तुम्हाला कसं माहिती होतं की या गाडीला आता आग लागणार आहे ते. आता तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून सगुणाचा नवरा असतो. तो सांगतो की मी या व्यक्तीला खिळे टाकताना आधीच पाहिलं होतं आणि तेव्हाच ठरवलं की काहीतरी गडबड नक्की आहे, आणि मग तितक्यात तुझी गाडी आली. ड्रायव्हर जेव्हा गाडी चेक करण्यासाठी खाली उतरला होता तेव्हा तो झाडाआड उभा असणारा माणूस आहे ना, त्याने तुमच्या गाडीच्या खाली पेटती बाटली टाकली होती. हे ऐकून गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, काका, पण तुम्ही आहात तरी कोण? अहो, तुम्ही तुमच्या जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवलात. सगुणाचा नवरा म्हणतो की अगं, माझी खूप मोठी स्टोरी आहे, पण आता पोलीस इथे येतील, आपल्या इथून सटकावं लागेल. मग तो तिला घेऊन तिथून निघून जातो. आता इकडे हॉस्पिटलमध्ये वासंती झोपलेली असते आणि तिला अशा झोपलेल्या अवस्थेत रुद्रला काही पाहवत नाही. तो तिच्या शेजारी बसतो, तिचा हात हातामध्ये घेतो आणि तिच्याशी बोलू लागतो. वासंती झोपेमध्येच असते. रुद्र तिला म्हणतो की आई, तुला असं मला पाहवत नाही आहे गं, मी लहानपणापासून तुला पाहत आलो आहे. मी जिथून कुठून बाहेरून घरामध्ये आल्यानंतर तू पहिले मला घरामध्ये दिसायचीस. मी तुला गृहीत धरत होतो गं की तू आहेच, पण आता तुला हे असं अंथरुणाला खिळलेलं पाहून मला ते अजिबात सहन होत नाही आहे. आई, तुला बरं व्हावंच लागेल. तो भरभरून वासंतीशी बोलत असतो आणि स्वतःचं मनही मोकळं करत असतो. मात्र वासंती हे सगळं काही ऐकत असते. ती त्याला म्हणते की रुद्र, मी लवकरात लवकर बरी होऊन घरी येणार आहे. इथे जास्त दिवस मी राहणार नाही आहे. तेव्हा
तिचं बोलणं ऐकून रुद्रला खूप छान वाटतं. वासंती त्याला म्हणते, मी साधी अंथरुणाला खिळली तर तू इतका अस्वस्थ झालायस. पण जरा गिरिजाचा सुद्धा विचार कर ना. लहानपणीच तिची आई गेली. लग्न नाही झालं तोच तिच्या वडिलांचा असा मृत्यू झाला. त्यामुळे आता ती मोठी आहे ना, मग ती तिच्या वडिलांच्या खुन्याला शोधण्याचा प्रयत्न करणारच आहे ना. तू थोडं तिला समजून घ्यायला हवंस. तेव्हा वासंतीचं बोलणं ऐकून रुद्रला सुद्धा गिरिजाची बाजू कुठेतरी पटत असते. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. वासंतीसमोर चक्क प्रभास येतो. वासंतीला त्याला पाहून खूप आनंद होतो. पण इकडे गिरिजा, विशाखा आणि श्रीमंत मिळून फार्म हाऊसवरून देवकीची सुटका करतात. ही गोष्ट नागेश्वरला कळते आणि नागेश्वर काही गुंड त्यांच्या पाठीमागे पाठवतो. आता देवकीला आणि गिरिजाला गुंडांनी पकडलेलं असतं. तिथे बंदूकसुद्धा त्यांच्यावरती रोखलेली असते. तर पुढे काय होणार हे सगळं बघणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.